श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत शास्त्री बुवांच्या मुलाला स्वामींकडून प्राणदान. ही स्वामी चरित्रामधील अजून एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकल्याने जीवनाचे कल्याण होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. काशीसारख्या पवित्र क्षेत्री एक शास्त्री बुवा राहत होते. ते दत्तात्रयांचे उपासक होते, तसेच उत्तम ज्योतिषीही होते. दुर्दैवाने त्यांना मूल नव्हते, त्यामुळे ते दुःखी होते. परंतु एकदा त्यांची दत्त उपासना फळाला आली. त्यांना मुलगा झाला. उभयतांना खूप आनंद झाला. त्यांनी हा दत्त प्रसाद म्हणून त्याचे नाव दत्तात्रय ठेवले. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. तो 10 वर्षांचा झाला तेव्हा शास्त्री बुवांनी त्याची पत्रिका मांडली आणि त्यांना धक्काच बसला. त्या मुलाची आयुर्मर्यादा अवघी 14 वर्षांची होती. शास्त्री बुवांनी एक सत्पुरुषाला यावर काही तोडगा आहे का असे विचारले. तेव्हा त्या सत्पुरुषाने त्याला अक्कलकोट येथे दत्त अवतारी स्वामी समर्थ आहेत, तेथे जाऊन त्यांची सेवा करा. स्वामी प्रसन्न झाले तर हा मृत्यूयोग टळू शकेल असे सांगितले. हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी स्वामींच्या दर्शनाला जाण्याचे ठरविले. शास्त्री बुवा आपल्या बायको व मुलाला घेऊन निघाले आणि दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला येऊन पोचले. जेव्हा ते सर्वजण दर्शनाला गेले तेव्हा स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचेही हृदय आनंदाने भरून आले. त्या तिघांनीही स्वामींची पूजा केली, नमस्कार केला आणि थोडा वेळ तेथे बसले. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला, थोडे दिवस आपण इथेच राहायचे आणि स्वामींची नित्य सेवा करायची. एके दिवशी ते नेहमीप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला आले. मुलाला स्वामींच्या चरणावर ठेवले. इतक्यात काय झाले, तो मुलगा थरथर कापू लागला. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता. ती नवरा बायको दोघेही धाय मोकलून रडायला लागली. शास्त्री बुवा म्हणाले, स्वामी, आमच्या मुलाचे भविष्य मला ठाऊक होते, म्हणून तर आम्ही आपल्या सेवेस येथे आलो. तुम्ही कृपा करून त्याला जीवदान द्यावे. स्वामी म्हणाले, काळे तीळ घेऊन या. तेव्हा बुवा घाबरले आणि मनात म्हणाले, स्वामींनी काळे तीळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ आली आहे. त्यांनी मनात असा विचार केला की आपला मुलगा स्वामींचरणी असताना मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल अशी आशा शास्त्री बुवांना वाटली आणि ते म्हणाले, स्वामी, मुलाचा मृत्यू टळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो आहोत. स्वामी, दयावंत व्हा आणि माझ्या एकुलत्या या मुलाचे प्राण वाचवा. तेव्हा स्वामी परत म्हणाले,
तीळ आणि साखर आणा. शास्त्री बुवांनी लगेच तीळ आणि साखर आणली. स्वामी परब्रह्म आहेत, ते नक्कीच माझ्या मुलाला प्राणदान करतील अशी त्यांना खात्री होती. स्वामींनी ते तीळ आणि साखर मुलाच्या तोंडात घातली आणि त्या क्षणी मुलगा ताडकन उभा राहिला. त्याचा मृत्यू टळला होता. स्वामींनी आपल्या आज्ञेने त्या यमदूतांना समोर उभ्या असलेल्या एका म्हाताऱ्या बैलाकडे पाठवले आणि त्याच क्षणी तो बैल आचके देत गतप्राण झाला. सर्व मंडळी हे पाहत होती. स्वामी हे प्रत्यक्ष परमेश्वरी अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. आकाशातील ग्रह आपण कुंडलीत मांडतो, परंतु सत्पुरुष त्या ग्रहांचे मार्ग बदलू शकतात. हेच खरे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. नका धरू मनी अभिमान, हे जन्म मरण असे उपाधी जाण. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.